जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। उमरखेड शहरामध्ये विविध रस्त्यांचे भूमिपूजन सोहळा। उमरखेड शहरामध्ये विविध कामांचे भूमिपूजन महाराष्ट्र जयंती महाअभियान राज्यस्तर अंतर्गत उमरखेड शहरामध्ये नागरी दळणवळण विकास प्रकल्प उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर 38,55,56,352 रुपये निधीच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हा समन्वयक यवतमाळ, पुसद आणि वर्धा तथा यवतमाळ वाशिम लोकसभा प्रमुख नितीनजी भुतडा, प्रकाश दुधेवर, प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रभारी पुसद यवतमाळ, जिल्हा जनसेवक सचिन आरडे, किसनराव वानखेडे, भाविक भगत, अतुल खंदारे आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। उमरखेड शहरात जी रस्त्याची मोठी समस्या होती त्या अनुषंगानं माननीय आमदार नामदेवराव ससाने यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या विकासासाठी जवळपास 39 कोटी रुपयाचा निधी हा नगरोत्थान अभियान याच्यामधून आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे जवळपास शहरातील 6 किलोमीटर रस्ते या निधीच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिटीकरण आणि भूमिगत गटार अशा पद्धतीने होणार आहे आणि त्यामुळे निश्चित उमरखेड शहराच्या सौंदर्यामध्ये उमरखेड शहराच्या विकासामध्ये भर पडणार। आज उमरखेड शहरातील विविध ठिकाणी साधारणतः 39 कोटी रुपयाच्या विकास कामांचं भूमिपूजन झालं। उमरखेड शहरातील जो वाढीव क्षेत्र आहे त्या क्षेत्रासोबतच उमरखेड शहरातील ज्या काही भागामध्ये रस्त्याचं काम राहिलं होतं तर त्या भागातील रस्त्यांची कामं त्यासोबतच भूमिगत गटार, नाली ह्या सगळ्या विकास कामांचं भूमिपूजन आज उमरखेड शहरामध्ये आपण या ठिकाणी केलं आहे। निश्चितच जी कामं आपण या ठिकाणी केली आहेत त्यांचं आज भूमिपूजन केलं, या सगळ्या कामामुळे उमरखेड शहरामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारे ते सौंदर्यामध्ये भर पडणार आहे।